शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या 6 खासदारांपैकी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील वादात अडकले आहेत. त्यांच्याकडून वारंवार वादग्रस्त वक्तव्य केली जात असल्याचे समोर आलं आहे. शिवसैनिकांनी अंगावर यायचा प्रयत्न केल्यास ते रुग्णालयात किंवा स्मशानात पोहोचतील, अशी धमकी संजय दिना पाटील यांनी दिली होती. तर आज पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की मी या सगळ्या प्रकाराची सविस्तर माहिती घेतो आणि तुमच्याशी सविस्तर बोलेन. परंतु माझी संजय दिना पाटील यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी माझ्याकडे भावना केली की पत्रकारांबद्दल चुकीचं वक्तव्य करण्याची माझी बिलकुल इच्छा नव्हती. माझे आणि पत्रकारांचे संबंध चांगले राहिले आहेत. पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. एकनाथ शिंदे यासंदर्भात आणखी बोलताना म्हणाले की जे रोज त्यांच्या विरोधात बोलतात, रोज अपशब्द काढतात, तोडून टाका, मारून टाका, घरात घुसा आणि अत्यंत खालच्या आणि नीच दर्जाचे शब्द वापरतात, हा मीडियाचाही अपमान आहे. किती वेळापासून काय काय बोलतात ते आपण पाहिलं आहे. याचा राग संजय पाटील यांच्या मनात आहे. त्या पत्रकारांबाबत संजय दिना पाटलांच्या कोणताही राग नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हणत संजय दिना पाटील यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांबाबत असं वक्तव्य कोणीही लोकप्रतिनिधींनी करू नये. मी त्यांना सांगितलं आहे की आपल्याकडून पत्रकारांबाबत अपमानजनक काही शब्द गेले असतील तर बोलून दिलगिरी व्यक्त करावी, असंही शिंदे यांनी म्हटलं. मैं खुद मेरी बातचीत हुई है सांसद संजय दिना पाटिल जी से और उन्होंने मेरे से बात जो कही, क्योंकि उनको जो अभी उबाटा के प्रवक्ता बार बार जिस ढंग से उनको बदनाम कर रहे हैं, उनके परिवार के बारे में बोल रहे हैं, सबको खुलेआम आपके मीडिया में गाली दे रहे हैं, मीडिया के सामने गालियां दे रहे हैं, बोले कानून व्यवस्था बिगाड़ने की कोशिश कर रहे हैं, मारपीट करो, ये करो, वो करो. कितने साल हो गए महिलाओं को अपशब्द कहना, माँ बहनों को बदनाम करना, उनका अपमान करना, ये सब जो शुरू है उसके संजय दिना पाटिल जी का गुस्सा उनके ऊपर है और उन्होंने कहा पत्रकारों का कोई भी अवमान करने की मेरी बिल्कुल मंशा नहीं थी, बिल्कुल मेरा इरादा नहीं था. अगर मेरे कहने की वजह से पत्रकारों का दिल दुखा है तो निश्चित रूप से मेरे पास उन्होंने कहा कि ये मैं कभी भी पत्रकारों के साथ कभी भी ऐसा अपमानजन बात कभी कही नहीं और ऐसा अगर उनको कुछ लगता है तो निश्चित रूप से उन्होंने दिलगिरी भी जताई है. और इसलिए मैं आपको इतना ही कहता हूँ कि ये पिछले 2-3 सालों में जो उबाटा की तरफ से बहुत ही निचले स्तर की और हमारी महाराष्ट्र की संस्कृति को शोभा नहीं देने वाली बातचीत जो करते आरोप लगाते हैं, ये मीडिया का भी अपमान है. क्या हुआ बहू? पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है, तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.